हॅलो फ्रेंड्स, आज आपण जिओग्राफीमधला एक इंटरेस्टिंग चॅप्टर बघणार आहोत, इंडस्ट्रीज, त्याचा पार्ट 1. बघा की आज आपलं जे लाईफ आहे, मॉडर्न लाईफ आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण इतर म्हणजे नॅचरल सोर्सेस सोडून इतर काही मॅनमेड, काही आर्टिफिशियल सोर्सेसवरती खूप डिपेंड असतो किंवा त्या आर्टिकल्स आपण यूज करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण यूज करत असतो आणि हे आपल्याला कुठून मिळत असतं की नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यापासून आपण त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करून काही आपल्याला जे गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्व्हेन्शन करून, डिस्कवरीज करून वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत ज्या डे टू डे लाईफमध्ये आपण वापरत असतो. जसं की प्लॅस्टिक आहे, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, कार्स आहेत, इतर काही ट्रान्सपोर्टची साधनं आहेत, अनेक गोष्टी घरामध्ये आपण अशा वापरत असतो की ज्या प्युअरली मॅनमेड आहेत. ह्या तयार कुठं होत असतात हे तुम्हालाही माहिती आहे की ह्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होत असतात. ह्या इंडस्ट्रीजबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या असतात. हे आपण थोडंफार बघितलेलं आहे, जस्ट एकदा रिवाइज करूया. प्रायमरी ॲक्टिव्हिटीज, सेकंडरी ॲक्टिव्हिटीज आणि टर्शरी ॲक्टिव्हिटीज. प्रायमरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या? रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला जे रॉ मटेरियल लागतं, जे नेचरमधनं आपल्याला मिळतं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन नेचरमधनं करणं, लाईक मायनिंग ऑर वूड कटिंग किंवा इतर गोष्टी, त्याला म्हटलं जातात प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. किंवा ॲग्रिकल्चर, फार्मिंग जे असतं, दॅट इज ऑल्सो प्रायमरी ॲक्टिव्हिटी. सेकंडरी ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं? मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोसेसिंग. हे जे रॉ मटेरियल आपल्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करून मिळवतो त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग केलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर केल्या जातात, दॅट इज द सेकंडरी ॲक्टिव्हिटी. आणि टर्शरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला दिल्या जातात, दे आर टर्शरी ॲक्टिव्हिटी. दे ऑल रिव्हॉल्व अराउंड ऑब्टेनिंग अँड युटिलायझिंग रिसोर्सेस नेसेसरी फॉर सर्व्हायव्हल. आता ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही बघितल्या तर आपल्याला सर्व्हायव्हलसाठी ज्या गोष्टी किंवा जे रिसोर्सेस गरजेचे आहेत, जे आपल्याला वापरावे लागतात, ते युजेबल बनवणं आणि ते ऑब्टेन करणं म्हणजे मिळवणं, ह्याच्याभोवती ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटीज काय होत असतात? रिव्हॉल्व होत असतात. Many products from our primary activities as agriculture, mining to be converted into usable products by processing. बरेचसे प्रॉडक्ट आपल्याला नेचरमधनं मिळतात पण ते आपण डायरेक्ट युटिलाइज करू शकत नाही. तर आपल्याला काय करायला लागतं? ते प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात नेचरमधनं, त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करावं लागतं आणि नंतर मग ते प्रॉडक्ट्स आपण युजेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. आता हे सगळे जे प्रायमरी ॲक्टिव्हिटीजमधनं मिळणारे प्रॉडक्ट्स आहेत, जसं की ॲग्रिकल्चर असेल, मायनिंग असेल, ह्याच्यातनं आपण हे प्रॉडक्ट्स रॉ मटेरियल मिळवतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर आपण घरामध्ये साखर किंवा शुगर यूज करतो, पण ती डायरेक्ट मिळते का? तर नाही. पहिल्यांदा काय होतं? फार्मर्स जे आहेत ते शुगर केन प्रोड्यूस करतात, त्याच्यावरती शुगर फॅक्टरीज प्रोसेसिंग करतात, शुगर तयार करतात आणि मग ती शुगर आपण वापरू शकतो. खाली पिक्चर दाखवलेलं आहे बघा. शुगर केन ग्रोईंग म्हणजे प्रायमरी ॲक्टिव्हिटी आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ शुगर केन ही टर्शरी सेक्टरमध्ये येते आणि मॅन्युफॅक्चरिंग हा जो प्रोसेस आहे ही कशात येते? सेकंडरी सेक्टरमध्ये येतात. कारण ट्रान्सपोर्टेशन हे कशामध्ये येतं? सर्व्हिसेसमध्ये येतं. त्यामुळे ते काय आहे? टर्शरी सेक्टरमध्ये येणारी ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजेच काय की बरेचसे प्रॉडक्ट्स जे आहेत हे आपल्याकडे युजेबल फॉर्ममध्ये येण्यासाठी आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी फेजेसमधनं हे प्रॉडक्ट्स पास करावे लागतात. मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन विच इन्व्हॉल्व सच प्रोसेसेस आर कॉल्ड सेकंडरी ॲक्टिव्हिटीज. आता मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतर काही प्रोसेसिंग असेल ज्याच्यामध्ये ह्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व असतात त्याला म्हटलं जातं सेकंडरी ॲक्टिव्हिटीज. प्रोसेसिंग ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश्ड गुड्स, कॉटन इंटू क्लोथ, शुगर केन इंटू शुगर, आयर्न इंटू स्टील इज कॉल्ड मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग कशाला म्हणायचं? रॉ मटेरियलपासून फिनिश्ड गुड्स जे तयार केले जातात, जसं की कॉटन आपण घेतो त्याच्यापासून क्लोथ तयार केलं जातं, शुगर केनपासून शुगर तयार केली जाते, आयर्न ओर जो आपण घेतो त्याच्यापासून स्टील तयार केलं जातं. म्हणजे काय? नेचरमध्ये मिळालेलं जे रॉ मटेरियल आहे ते प्रोसेस करून ते आपल्याला युजेबल फॉर्ममध्ये जे आणायला लागतं त्या प्रोसेसला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग. फिनिश्ड गुड्स ऑफ हायर व्हॅल्यू आर सोल्ड इन लोकल ऑर डिस्टिंक्ट मार्केट्स. आता हे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे फिनिश्ड प्रॉडक्ट तयार होतो, क्लॉथ असेल, शुगर असेल, स्टील असेल, कॉपर असेल, अनेक गोष्टी आपण तयार करत असतो मॅन्युफॅक्चरिंग थ्रू. तर ह्या काय केल्या जातात? ह्या हायर व्हॅल्यूला म्हणजे त्याच्यामध्ये त्याची सगळ्या पहिल्या ज्या कॉस्ट आहेत त्या सगळ्या ॲड होतात, प्लस प्रॉफिट ॲड होतं आणि हायर व्हॅल्यूला त्या लोकल मार्केटमध्ये किंवा ॲब्रॉड किंवा तिथनं जिथं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे तिथनंपासनं डिस्टंट मार्केट्सला हे सोल्ड केले जातात किंवा तिथं विकले जातात.
Any economic activity that concerns with the processing of raw material and manufacturing of goods, especially in factories or any specified areas, is known as industry. आता इंडस्ट्रीची डेफिनेशन इथं त्यांनी सांगितलेली आहे बघा. अशी एखादी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी की ज्याच्यामध्ये रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग इन्व्हॉल्व आहे, मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हॉल्व आहे, इस्पेशली फॅक्टरीजमध्ये किंवा एखाद्या स्पेसिफाईड एरियामध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर त्या एरियाला किंवा त्या फॅक्टरीला आपण इंडस्ट्री असं म्हणत असतो. एक्झाम्पल कुठले आहेत? स्टील इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज, भरपूर इंडस्ट्रीज आपल्याला आपल्या अवतीभोवती एक्झाम्पल्स बघायला मिळतात. एंटरटेनमेंट इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री प्रोव्हाइड सर्व्हिसेस ऑफ सर्टन व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ गुड्स टू द कन्झ्युमर्स, ऑल्सो नोन ॲज इंडस्ट्री. आता काही इंडस्ट्रीज अशा आहेत किंवा काही सेक्टर्स असे आहेत की जिथं तुम्हाला प्रॉडक्ट, फिजिकल प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये कुठली गोष्ट मिळत नाही किंवा गुड्सच्या फॉर्ममध्ये कुठली गोष्ट मिळत नाही, पण दॅट इज नेसेसरी फॉर युअर डे टू डे लाईफ. म्हणजे एक्झाम्पल एंटरटेनमेंट असेल, म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर, मूवीज बघतो, आपल्या इथे टी व्हीवरती अनेक चॅनेल्स चालू असतात, त्याच्यामध्ये मीडिया असतो किंवा आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुक ह्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा यूज करत असतो. हे सगळं कशा अंडर येतं? एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या अंडर येतं. दुसरं आहे सेक्टर तो म्हणजे बँक्स. बँक्समध्ये आपल्याला फायनान्स किंवा आपली जी इकॉनॉमी जी चालते त्याचा सगळा बेस हा आपला काय आहे? हा बँकिंग सेक्टर आहे. मग एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज, बँकिंग इंडस्ट्रीज तुम्हाला कुठला प्रॉडक्ट देत नाहीत, बट दे सेल यू द सर्व्हिसेस, तर त्यांना सुद्धा काय म्हणतो आपण? इंडस्ट्रीज असं म्हणतो. टर्म मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इज युज्ड ओनली फॉर इंडस्ट्रीज मेकिंग न्यू प्रोडक्ट्स. बघा, एंटरटेनमेंट, बँकिंग ह्या सुद्धा इंडस्ट्रीज आहेत, पण त्यांना आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणत नाही. का? कारण त्या कुठल्याही प्रकारचं फिनिश्ड गुड्स किंवा प्रॉडक्ट तयार करत नाहीत. मग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कोणाला म्हटलं जातं? की ज्या इंडस्ट्री नवीन प्रॉडक्ट, फिजिकल प्रॉडक्ट तयार करतात त्यांना म्हटलं जातं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. आता इंडस्ट्री ही एक सिस्टीम आहे. इंडस्ट्री ॲज अ सिस्टीम ती कशी असते ते आपण थोडंसं स्टडी करूया. इंडस्ट्री, अ सिस्टीम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कन्सिस्टिंग ऑफ इनपुट्स, प्रोसेसेस अँड आउटपुट. इंडस्ट्री ही एक अशी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. काहीतरी इनपुट त्या इंडस्ट्रीला लागत असतो, तो इनपुट मिळाल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं आणि फायनली त्याच्यातनं तुम्हाला आउटपुट मिळत असतं. मग ही जी मॅन्युफॅक्चरिंग युनिटची जी एक चेन आहे किंवा एक सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणत असतो? इंडस्ट्री असं म्हणत असतो. इनपुट्स कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये? रॉ मटेरियल, लेबर, पॉवर, लँड, ही सगळी इंडस्ट्रीसाठी लागणारी इनपुट्स आहेत. तुम्हाला तिथं रॉ मटेरियल पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही फिनिश्ड गुड बनवू शकत नाही. त्या प्रोसेसेस किंवा जे काही तिथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस चालतात ते हँडल करण्यासाठी लेबर लागतं तुम्हाला. तिथं मशिनरी तुम्हाला रन करायची असते, त्यासाठी लागणारी पॉवर तुम्हाला लागते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती इंडस्ट्री एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला लँडची गरज असते. तर ही सगळी काय आहे? तिथं लागणारी इनपुट्स आहेत. इट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. आता हे जे इनपुट्स आहेत ह्याच्यावरती त्या इंडस्ट्रीचं लोकेशन सुद्धा डिपेंड असतं. ते कसं ते पुढं आपण बघणार आहोत. प्रोसेस म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी दॅट कन्व्हर्ट रॉ मटेरियल इन टू फिनिश प्रॉडक्ट्स. प्रोसेसिंग आपण म्हणतो की शुगर केनवरती प्रोसेसिंग केलं म्हणजे काय केलं? तर अशी ॲक्टिव्हिटी की जी त्या शुगर केनवरती आपण करतो आणि त्याच्यामधनं आपण फिनिश्ड गुड्स म्हणजे शुगर तयार करतो, त्याला म्हणलं जातं प्रोसेसिंग. किंवा रॉ कॉटन फॅक्टरीमध्ये येतं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात आणि तयार कपडा आपल्याला मिळतो. तर ती मधली म्हणजे कॉटनपासून क्लॉथपर्यंत तयार होण्यापर्यंत जी काही मधली ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज कॉल्ड प्रोसेसिंग. आणि आउटपुट म्हणजे काय? फिनिश्ड प्रॉडक्ट ऑफ युटिलिटी. आणि ह्या प्रोसेसमधनं आपण काय तयार करत असतो? तर आपल्याला युटिलाइज करण्यायोग्य असं फिनिश्ड प्रॉडक्ट तयार करत असतो, त्याला म्हणलं जातं आउटपुट. म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलं तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात: इनपुट, प्रोसेसेस आणि आउटपुट्स. आणि ही 3 गोष्टी मिळून ती एक सिस्टीम जी रन होते त्याला म्हणलं जातं इंडस्ट्री. आता आपण 2 एक्झाम्पल बघूया. एक आपण बघूया की पेपर फ्रॉम ट्रीचं प्रोसेसिंग कसं असतं. तर पहिल्यांदी ऑब्टेनिंग ऑफ लॉगवूड म्हणजे वूड मिळवलं जातं. नंतर कटिंग लॉगवूड इन स्मॉल पीसेस, नंतर त्याचे बारीक बारीक पीसेस केले जातात. त्याच्यानंतर ग्राउंडिंग द पीसेस, त्याचा परत बारीक एकदम ग्राउंड करून भुगा तयार केला जातो. बॉइलिंग अँड फिल्टरिंग द पल्प, त्याच्यापासून पल्प तयार होतो. बीटिंग अँड स्प्रेडिंग द पल्प, म्हणजे तो पल्प जो तयार झालेला आहे तो स्प्रेड करायला लागतो, बीट करावा लागतो. स्क्विझिंग अँड ड्राईंग द पेपर, नंतर त्या पल्पमधनं पाणी सगळं काढून तो ड्राय करावा लागतो. आणि सरते शेवटी रोलिंग द पेपर, म्हणजे पेपर इंडस्ट्रीमध्ये लॉगवूड मिळवण्यापासून ते फायनल पेपर तो रोल करून बाहेर मार्केटला आणण्यापर्यंत ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्टेप्स
ह्या त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे, त्याला म्हटलं जातं प्रोसेसिंग. तसंच खाली तुम्ही दुसरं जर एक्झाम्पल पण तिथं दिलेलं आहे बघा, कॉटन इंडस्ट्रीचं. पहिल्यांदा फार्मिंग आहे, नंतर गिनिंग आहे, नंतर यार्न मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यानंतर नीटिंग आहे किंवा नॉटिंग आहे, फॅब्रिक. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हे आपण फायबर टू फॅब्रिकमध्ये ह्या प्रोसेसेस शिकलेलो आहे. म्हणजे आत कॉटन फार्मिंगपासनं, कॉटन फार्ममध्ये तयार होण्यापासनं तो इंडस्ट्रीमध्ये आणून त्याच्यावरती सगळ्या प्रोसेसिंग करून फायनली क्लॉथ बाहेर पडणं, ह्याला आपण काय म्हणतो, कॉटन इंडस्ट्रीमधल्या प्रोसेसेस म्हणतो. त्याच्याही पुढं ते कॉटनपासून क्लॉथ तयार झाल्यानंतर सुद्धा त्याच्यापासून आपल्याला लागणारे कपडे शिवणं हा सुद्धा त्यातलाच एक पार्ट आहे. तर दिस वे दिस इंडस्ट्रीज वर्क फ्रॉम इनपुट्स, प्रोसेसेस अँड आउटपुट्स, ह्या तिन्ही सिस्टीम त्याच्यामध्ये चालू असतात. आता आपण बघूया फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. इंडस्ट्री एखादी पर्टिक्युलर ठिकाणीच का लोकेट झालेली असती. एखादी इंडस्ट्री, आता आपल्या तुम्ही वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये बघितलं तर शुगर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या इथं स्टील इंडस्ट्री किंवा कोल इंडस्ट्रीज नाही आहेत. ह्याला कारण का, कारण ह्या इंडस्ट्रीज ज्या असतात ह्या कुठं पुटअप करायच्या, कुठे एस्टॅब्लिश करायच्या, त्यासाठी लोकेशन काही फायनल करावे लागतात आणि त्याच्यासाठी काही फॅक्टर्सचा विचार करावा लागतो. दॅट डिपेंड्स ऑन अ नंबर ऑफ फॅक्टर्स. नंबर ऑफ फॅक्टर्स आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घ्यावे लागतात. इंडस्ट्रीज लोकेटेड ॲट पॉइंट्स वेअर ऑल फॅक्टर्स कम टुगेदर टू प्रोव्हाइड मिनिमम प्रोडक्शन कॉस्ट. एखादी इंडस्ट्री अशा ठिकाणी उभी केली जाते की हे जे त्याच्याशी रिलेटेड इनपुट्स, प्रोसेस आणि आउटपुट आहेत हे सगळे जिथं अवेलेबल असतील, इझिली कॅरी करणं शक्य असेल, की ज्याच्यामुळं त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही मिनिमम राहील, अशा ठिकाणी आपण इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतो. तिथं शेजारी एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये रिक्वायर्ड फॅक्टर्स कुठले कुठले, ट्रान्सपोर्ट आहे, लँड आहे, पॉवर, रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल, मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जी एक इंडस्ट्री चालण्यासाठी, प्रॉफिटेबल चालण्यासाठी गरजेच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथं ज्या पॉईंटला तुम्हाला मिळतात किंवा ज्या लोकेशनला तुम्हाला इझिली अवेलेबल होतात, अशा ठिकाणीच इंडस्ट्री उभी केली जाते. Locations of industries are selected after many deliberations on geographical, historical, economic, human and political factors. ज्यावेळी एखादी साईट किंवा एखादं लोकेशन इंडस्ट्रीसाठी तुम्हाला फायनल करायचं असतं त्यावेळी अनेक गोष्टींवरती विचार केला जातो. त्याचं जिओग्राफिकल लोकेशन काय आहे, म्हणजे रीच इझी आहे का असं अतिशय दुर्गम किंवा इझिली नॉट रिचेबल आहे. त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितली जाते, तिथं कुठल्या कुठल्या हिस्टॉरिकल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत ज्या इंडस्ट्रीशी कन्सर्न असू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, लक्षात आलं ना. त्याच्यानंतर तिथली इकॉनॉमी कशी आहे, तिथं बँकिंग सेक्टर कसं आहे, तिथलं एकूण मार्केट जे आहे त्याची सिच्युएशन काय आहे. त्याच्यानंतर ह्युमन फॅक्टर म्हणजे लेबर अवेलेबल आहे का, असेल तर ते स्किल्ड लेबर आहे का अनस्किल्ड लेबर आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल फॅक्टर म्हणजे तिथं जी गव्हर्निंग बॉडी असते त्यांचे इन्स्टिट्यूशनल लॉज किंवा इन्स्टिट्यूशनल त्यांचे रेग्युलेशन्स काय आहेत की ज्या इंडस्ट्रीला फेवरमध्ये आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि मग एखादी इंडस्ट्री काय केली जाते, तिथं एस्टॅब्लिश केली जाते किंवा ते लोकेशन फायनल केलं जातं. आता कुठली ह्याच्यासाठी लागणारे फॅक्टर्स आहेत आपण बघूया. जिओग्राफिकल फॅक्टर्स आणि नॉन जिओग्राफिकल फॅक्टर्स असे दोन फॅक्टर लोकेशन ऑफ इंडस्ट्रीसाठी चेक करावे लागतात. जिओग्राफिकल फॅक्टरमध्ये काय येतं, तिथलं क्लायमेट कसं आहे, तिथं वॉटर सप्लाय ॲम्पल आहे का, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी तिथं जवळपास उपलब्ध आहे का, पॉवर सप्लाय आहे का, लेबर कसं आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज कशा आहेत, मार्केट कसं आहे आणि फायनली तेवढी लँड जेवढी गरजेची आहे तेवढी लँड तिथं अवेलेबल आहे का. या सगळ्या गोष्टी कशात येतात, जॉग्राफिकल फॅक्टर्समध्ये येतात. आणि नॉन जॉग्राफिकल फॅक्टर्समध्ये काय काय येतं, कॅपिटल आहे का तिथं, तिथल्या गव्हर्नमेंट पॉलिसीज कशा आहेत, म्हणजे कॅपिटल म्हणजे फायनान्स तिथं अवेलेबल आहे का, ॲम्पल लागलं तर तिथं बँकिंग सेक्टर पॉवरफुल आहे का, किंवा जर गरज पडली तर इतर काही फंडिंग एजन्सीज तिथं काम करणारे आहेत का, तिथल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कशा आहेत, आर दे इन द फेवर ऑफ इंडस्ट्री, तिथं टॅक्सेशन कसं आहे, इतर गोष्टी कशा आहेत, वेजेस कशा आहेत, हे सगळं कशामध्ये येतं, नॉन जॉग्राफिकल फॅक्टरमध्ये येतं. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला एक पिक्चर त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवले की काय काय विचार केला जातो ज्यावेळी एखाद्या इंडस्ट्रीचं लोकेशन फायनल केलं जातं.
हे झालं लोकेशनपर्यंत. आता ह्या इंडस्ट्रीजचं वेगवेगळ्या बेसिसवरती क्लासिफिकेशन कसं करतात ते आपण बघूया. बेसिकली क्लासिफिकेशनसाठी 3 बेसिस वापरले जातात. पहिलं म्हणजे साईज ऑफ द इंडस्ट्री, दुसरं यूज ऑफ मटेरियल आणि थर्ड इज ओनरशिप. ह्या 3 क्रायटेरियावरती ती इंडस्ट्री क्लासिफाय केली जाते. कुठलं साईज काय आहे, मटेरियल यूज करणार आहेत ते कुठलं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची ओनरशिप कुठल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया ऑन द बेसिस ऑफ साईज. इट इज डिटरमाइंड बाय द कॅपिटल इन्व्हेस्टेड, नंबर ऑफ पीपल वर्किंग, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. आता साईज जो इंडस्ट्रीचा आहे तो कशावर डिटरमाइन केला जातो, त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्हणजे अमाऊंट तिथं जी काही इन्व्हेस्ट करावी लागते ती फॅक्टरी एस्टॅब्लिश करण्यासाठी ती किती आहे, त्याच्यानंतर तिथं काम करणारे वर्कर्स किती असणार आहेत, आणि प्रोडक्शनचा व्हॉल्यूम किती आहे. बेस्ड ऑन दिस देअर आर 2 टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज. वन इज स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड अनदर इज लार्ज स्केल इंडस्ट्री. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया स्मॉल स्केल इंडस्ट्री. स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे काय, इट रिक्वायर्स मिनिमम इन्व्हेस्टमेंट ऑन प्लांट अँड मशिनरी. सगळ्यात त्याच्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर काय, तर इथली इन्व्हेस्टमेंट जी असते ही फ्यू लॅक्समध्ये असते. जे काय तिथं तुम्हाला प्लांट किंवा जी मशिनरी लागणार आहे, जी लँड लागणार आहे, ही इन्व्हेस्टमेंट एकदम कमी असते. जनरली ओन्ड बाय अन इंडिव्हिज्युअल. ह्याचे मालकी हक्क जो असतो, त्याचा ओनर जो असतो हा एकच सिंगल ओनर असतो. इंडिव्हिज्युअली तर ते युनिट ओन करत असतो. व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो लो. इथं जे काही प्रोडक्शन होत असतं त्याचं नंबर किंवा त्याचा व्हॉल्यूम सुद्धा हा काय असतो, छोटासा असतो, कमी असतो. It plays an important role in developing countries. Small scale industry is a backbone of development of any developing country. एखादी कंट्री जर डेव्हलप होत असेल तर तिथं स्मॉल स्केल इंडस्ट्री किती प्रमाणात ग्रो झालेली आहे त्याच्यावरती ह्या कंट्रीची डेव्हलपमेंट डिपेंड असतं. कारण जे लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतात त्या काही प्रमाणात ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवरती डिपेंड असतात. क्लॉथ, पेपर गुड्स, टॉयज, फर्निचर, मशीन पार्ट्स, इलेक्ट्रिकल गुड्स, युटेन्सिल्स अँड लेदर गुड्स, दे ऑल कम अंडर दिस स्मॉल स्केल इंडस्ट्री. हे सगळे प्रकार ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्री खाली येतात. तिथं शेजारी तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते बघा, काही लोक आहेत ते बास्केट किंवा पेपरचे काही प्रॉडक्ट्स बनवत आहेत. एक माणूस आहे तो वूड कार्पेंटरीचे प्रॉडक्ट्स बनवतोय. एका ठिकाणी छोटं काहीतरी प्रोसेसिंग युनिट आहे, एका ठिकाणी पॉट्स तयार केले जात आहेत. तर हे सगळं काय आहे, दे ऑल कम अंडर स्मॉल स्केल इंडस्ट्री. कॉटेज इंडस्ट्री इज एक्झाम्पल ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री. ज्याला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो, म्हणजे छोट्याशा जागेमध्ये घरामध्ये कोणतरी काहीतरी व्यवसाय करत असतं, काहीतरी मॅन्युफॅक्चर करत असतं, त्याला म्हणलं जातं कॉटेज इंडस्ट्री. अँड दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री. स्मॉलेस्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मोस्टली होम बेस्ड फाउंड इन रुरल इंडस्ट्रीज. आता रुरल इंडस्ट्री म्हणजे रुरल एरियामध्ये तुम्ही जर गेला तर बरेच छोटे उद्योग तुम्हाला तिथं छोट्या इंडस्ट्रीज चालवले दिसतात. काही वर्कशॉप्स असतात, फॅब्रिकेशन वर्कशॉप्स असतात, लेथ मशीनवरती काहीतरी काम करत असतात, कोणी काही पॉटरी तयार करत असतं, वेताचे किंवा बांबूचे प्रॉडक्ट्स तयार करत असतात. धिस ऑल कम्स अंडर स्मॉल स्केल सेक्टर. तिथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. नीड व्हेरी लिटिल कॅपिटल अँड यूज लोकल रॉ मटेरियल. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, स्मॉल स्केलसाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही अगदी थोडी लागते. लॅक्समध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं, किंवा काही वेळेला थाउजंड्समध्ये सुद्धा हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सुरू होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल असतं हे तिथं लोकली अवेलेबल असतं. लक्षात आलं. मोस्टली ऑपरेटेड मॅन्युअली विथ सिम्पल टूल्स. ह्याच्यामध्ये जास्त मशिनरीची इन्व्हॉल्वमेंट नसते. जास्त करून मॅन्युअली ऑपरेट होणारे छोटी टूल्स वापरून ह्या इंडस्ट्री काय करत असतात, प्रोसेसिंग करून किंवा प्रॉडक्ट्स तयार करण्याचं काम करत असतात. एक्झाम्पल कुठले आहेत, बास्केट विविंग आहे, पॉट मेकिंग आहे. अशा अनेक इंडस्ट्रीज तुम्हाला रुरल एरियामध्ये किंवा स्मॉल स्केल लेव्हलला बघायला मिळतील. त्याच्यानंतर आहेत त्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज. इट इन्व्हेस्ट अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये फ्यू करोड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. यूज अ सुपिरियर टेक्नॉलॉजी टू सपोर्ट स्पेशलाइज्ड प्रोडक्शन प्रोसेस. इथं जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, जी मशिनरी वापरलेली जाते, ही सुपर स्पेशलाइज्ड मशिनरी वापरली जाते की ज्याच्यामधनं स्पेशलाइज्ड प्रोडक्शन प्रोसेस ही केली जाते. आता शुगर फॅक्टरीसारखा जर विचार केला तर ते आपण स्मॉल स्केल लेवलला सुरू करू शकत नाही, कारण त्यासाठी लागणारी स्पेशलाइज्ड मशिनरी आहे, बॉयलर्स आहेत, सेंट्रिफ्यूज मशीन्स आहेत, कन्व्हेअर बेल्ट्स आहेत, पंप्स आहेत, मोटर्स आहेत. हे ह्यूज मोठ्या प्रमाणावरती लागत असतं. त्यामुळे तिथं इन्व्हेस्टमेंट सुद्धा खूप मोठी असते. इट प्रोड्युसेस व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स. व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो हाय. इथं वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला तयार झालेले असतील. पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहेत, स्टील आहे, ह्यूज मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोबाईल सेक्टर आहे. आणि इथं प्रोडक्शनचा व्हॉल्यूम जो सुद्धा असतो तो सुद्धा हाय असतो.
अ लार्ज नंबर ऑफ वर्कर्स वर्क अंडर अ कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट सिस्टीम. अशी जी लार्ज स्केल इंडस्ट्री असते इथं हजारो वर्कर काम करत असतात आणि एक कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट सिस्टीम तिथं असते. म्हणजे अगदी वरपासून विचार केला तर त्यांचा कोणतरी CEO असतो, नंतर मॅनेजिंग डायरेक्टर असतो, त्याच्याखाली व्हाईस प्रेसिडेंट्स असतात, त्यांच्याखाली जनरल मॅनेजर्स असतात, त्यांच्याखाली मॅनेजर्स काम करत असतात, त्यांच्याखाली ऑफिसर्स असतात आणि मग तिथं वर्कर्स काम करत असतात. म्हणजे एक कॉम्प्लेक्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम तिथं काम करत असते. कारण थाउजंड्स ऑफ पीपल वर्क इन अ युनिट. मग ह्यांना कंट्रोल करण्यासाठी ही मॅनेजमेंट सिस्टीम ही गरजेची असते. रॉ मटेरियल ऑब्टेन्ड लोकली, समटाइम्स इम्पोर्टेड. बऱ्याच वेळेला लोकली रॉ मटेरियल अवेलेबल असतं. फॉर एक्झाम्पल स्टील इंडस्ट्रीज तुम्हाला कुठं बघायला मिळतात की जिथं मायनिंग आयर्न ओर जास्त प्रमाणात मिळतं त्या एरियामध्ये स्टील इंडस्ट्रीज बघायला मिळतात. पण काही वेळेला हे इम्पोर्ट सुद्धा केलं जातं. आता बघा आपल्या एरियामध्ये गुजरातमध्ये किंवा मुंबईमध्ये कॉटन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे, पण तिथं ते लोकली कॉटन ग्रोअर्स नाही आहेत. मग हा कॉटन कुठून येत असतो, हा बाहेरच्या ठिकाणून तिथं इम्पोर्ट करून प्रोसेसिंग फक्त त्या इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. फिनिश्ड प्रॉडक्ट्स आर सोल्ड इन नॅशनल मार्केट ऑर एक्सपोर्टेड. लार्ज स्केल इंडस्ट्रीमधनं तयार होणारे जे फिनिश्ड प्रॉडक्ट्स आहे, फॉर एक्झाम्पल क्लॉथ आहे, हे क्लॉथ नॅशनल मार्केटमध्ये म्हणजे नेशन लेवलला सगळीकडे विकलं जातं किंवा एक्सपोर्टसुद्धा केलं जातं. आपल्या इथं बरीचशी एक्सपोर्ट युनिट्स असे आहेत की जे मटेरियल इथं बनवतात आणि सगळा जो काही तयार होणारा व्हॉल्यूम आहे, प्रोडक्शन आहे, हे काय करत असतात, इतर कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करत असतात. आयर्न अँड स्टील, टेक्स्टाईल्स, हेवी मशिनरी, ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, पेट्रोकेमिकल्स हे सगळे काय आहेत, लार्ज स्केल इंडस्ट्रीच्या अंडर येतात. आता हे झालं आपण बघितलं साईज बेसिसवरती. पुढचा पार्ट आहे ऑन द बेसिस ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल त्या इंडस्ट्रीमध्ये कुठलं वापरलं जातं त्याच्यावर बेस्ड काही प्रकार आपल्याला इथं इंडस्ट्रीचे बघायचे आहेत. रॉ मटेरियल रिसोर्सेस युज्ड टू मॅन्युफॅक्चर डिफरंट गुड्स ऑब्टेन्ड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. आता हे जे रॉ मटेरियल लागतं ह्याचे सोर्सेस वेगवेगळे असू शकतात. काही ॲनिमल्सपासून रॉ मटेरियल मिळतं, काही फार्म्समधनं मिळतं, काही मायनिंगमधनं मिळतं. बऱ्याच ठिकाणून आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल होत असतं. त्याच्यावरती बेस्ड कुठले कुठले प्रकार आहेत, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज, मराईन बेस्ड इंडस्ट्रीज, पॅस्टोरल अँड ॲनिमल बेस्ड आणि लास्टली फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे आपल्याला इथं 5 इंडस्ट्रीजचे प्रकार रॉ मटेरियल बेसिसवरती करतायत. त्याच्यातला एक एक बघूया. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, दे यूज ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस टू क्रिएट अनादर आयटम. ॲग्रिकल्चर फार्मिंग करून काही प्रोड्यूस मिळवली जातात आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून फायनली काही आयटम्स क्रिएट केले जातात जे आपण यूज करू शकतो. एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत, कॉटन टेक्स्टाईल आहे, व्हेजिटेबल ऑइल आहे, शुगर आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे. दॅट इज अ वास्ट फील्ड. लक्षात येते ना, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री ही खूप मोठी, प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. कारण बरेचसे फार्मिंग रिलेटेड रॉ मटेरियल आपण वापरून त्याच्यावरती प्रोसेस करून मग आपल्याला युजेबल मटेरियल आपण बनवत असतो. तिथे पिक्चरमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवलेत बघा. कॉटन आहे, वूल आहे, ज्यूट आहे, त्याच्यानंतर टी, कॉफी, शुगर, हे सगळं काय आहे, ह्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे हे फार्मिंगमधनं किंवा ॲग्रो बेस्ड आहे. त्यामुळे यांना म्हटलं जातं ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. Second part that is mineral based industries. They use rocks and minerals as raw material. जे काही रॉक्स किंवा मिनरल्स आपण मायनिंग कडून काढतो हे रॉ मटेरियल म्हणून ज्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं दे आर मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे कुठल्या, सगळ्या ज्या मेटल तयार करणाऱ्या इंडस्ट्रीज दे आर ऑल मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज. एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत, आयर्न अँड स्टील, ॲल्युमिनियम, सिमेंट, पेट्रोकेमिकल्स, हे सगळे काय आहेत, मिनरल बेस्ड आहेत. आपण आता मिनरल्स पार्टमध्ये आपण हे बघितलेले होते कुठले कुठले मिनरल्स आपण मिळवतो. तर ते सगळे मिनरल्स ज्या इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात दे आर ऑल मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज. त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला सुद्धा तिथं खाली पिक्चरमध्ये दिसत आहेत. आयर्न अँड स्टील इंडस्ट्री, सिमेंट फॅक्टरी, ॲल्युमिनियम इंडस्ट्री, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, हे सगळ्या काय आहेत, मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यानंतर मराईन बेस्ड म्हणजे ओशन किंवा सीजमधनं ज्याचं रॉ मटेरियल घेतलं जातं आणि त्याच्यापासून फिनिश्ड प्रॉडक्ट्स बनवले जातात दे आर ऑल मराईन बेस्ड इंडस्ट्रीज. कुठलं कुठलं रॉ मटेरियल आहे, सीज आणि ओशन्समधनं मिळणारं फिश आहे, फिशवर प्रोसेसिंग करणारे इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यानंतर फिश ऑइल तयार करणारे आहेत. सी फूड जे काय मिळतं ते प्रोसेसिंग, पॅकिंग करून
ते बाहेर मार्केटमध्ये आणणाऱ्या काही इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यानंतर सॉल्ट इंडस्ट्री इज द बिगेस्ट फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन द वर्ल्ड. म्हणजे ह्या सगळ्या कशा आहेत, ह्या ओशन्स किंवा सीजमधनं जे काही रिसोर्सेस मिळतात त्याच्यावर बेस्ड ह्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणून त्यांना म्हटलं जातं मराईन बेस्ड इंडस्ट्रीज. लास्टली पॅस्टोरल किंवा ॲनिमल बेस्ड. पास्टर किंवा ॲनिमल हजबंड्री किंवा ॲनिमल्सपासून जे काही प्रॉडक्ट्स मिळतात, जे काही रॉ मटेरियल मिळतं त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत दे कम अंडर दिस कॅटेगरी. रॉ मटेरियल फॉर ॲनिमल्स आहे शीप, गोट्स, याक, cows are used in this industry. Hides, skins, bones, horns, flesh and milk as raw material. ॲनिमलपासून मिळणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, हाईड्स आहेत म्हणजे त्यांची कातडी, स्किन, नंतर त्यांची बोन्स, हॉर्न्स आहेत, त्यांचं फ्लेश आहे, मिल्क आहे, हे सगळं वापरून जे आपला फिनिश्ड गुड्स तयार करतात त्या सगळ्या इंडस्ट्रीज येतात ह्या ॲनिमल बेस्ड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दे मेक प्रॉडक्ट्स ॲज वुलन टेक्सटाईल्स, लेदर गुड्स, डेअरी प्रॉडक्ट्स एक्सेट्रा. हे सगळं जे आहे डेअरी इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर वुलन टेक्सटाईल इंडस्ट्रीज असतील, लेदर गुड्स तयार करणारे इंडस्ट्रीज असतील, ह्या सगळ्या इंडस्ट्री कोणावर डिपेंड असतात, ॲनिमलपासून मिळणाऱ्या रॉ मटेरियलवरती डिपेंड असतात. लास्ट आहे जे फॉरेस्ट बेस्ड. जे काय आपल्याकडे फॉरेस्ट आहेत त्याच्यामध्ये ह्यूज नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि हे नॅचरल रिसोर्सेस बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. जसं की लॅक, रेझिन, हनी, पेपर, कार्डबोर्ड, फर्निचर, स्पोर्ट्स गुड, ह्यूज व्हरायटी तिथं तुम्हाला बघायला मिळते. रॉ मटेरियल फॉरेस्ट ट्रीज अँड अदर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स ॲज लॅक, रेझिन, हनी, पेपर, कार्डबोर्ड, फर्निचर, स्पोर्ट गुड्स नोन ॲज फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे फॉरेस्टमधनं मिळणारं जे रॉ मटेरियल ज्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं त्या सगळ्या इंडस्ट्रीजना काय म्हटलं जातं, फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. मग तिथं वूड म्हणजे कार्पेंटर जे वूड लागतं ते फॉरेस्टमधनं मिळतं आपल्याला. वेगवेगळी रेझिन्स आपल्याला फॉरेस्टमधनं मिळतात ज्याच्यावर प्रोसेसिंग करून वेगवेगळे केमिकल्स बनवले जातात. मेडिसिन इंडस्ट्री ह्याच्यावरती, फार्मा इंडस्ट्री फॉरेस्ट गुड्सवरती डिपेंड आहे. खूप आयुर्वेदिक औषधं आपल्याला त्या वनस्पती फॉरेस्टमधनं मिळतात ज्याच्यावर प्रोसेसिंग करून वेगवेगळी मेडिसिन्स तयार केली जातात. हनी आहे, पेपरसाठी लागणारं, कार्डबोर्डसाठी लागणारं जे वूड आहे ते फॉरेस्टपासून मिळवलं जातं. स्पोर्ट्स म्हणजे बॅट्स असतील किंवा वेगवेगळे आपल्याला जे वुडन स्पोर्ट्स मटेरियल लागतं त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल हे फॉरेस्टमधनं येतं. त्यामुळे ह्या सगळ्या इंडस्ट्रीज काय आहेत, या फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज समजल्या जातात. आता हे झालं दोन गोष्टी आपण बघितल्या, एक साईज बघितलं आणि रॉ मटेरियल यूज बघितलं. आता त्या इंडस्ट्रीची ओनरशिप कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावरती ह्याचे पुन्हा 5 प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, जॉईंट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. ते काय काय आहेत ते आपण बघूया. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे काय, ओन्ड बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं तर एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या ग्रुपच्या मालकीची ती इंडस्ट्री असते. इसेन्शियली रन फॉर प्रॉफिट्स. अशा इंडस्ट्रीज फक्त प्रॉफिटसाठी रन केल्या जातात. त्याच्यामध्ये त्यांचा दुसरा कुठलाही इंटरेस्ट नसतो. काम करायचं, मॅन्युफॅक्चरिंग करायचं, प्लांट रन करायचं, ती इंडस्ट्री रन करायची, ते गुड्स जे काय मॅन्युफॅक्चरिंग गुड्स जे प्रॉडक्ट्स तयार होतील ते मार्केटला टाकायचे आणि त्याच्यातनं प्रॉफिट कमवायचा हा यांचा मेन उद्देश असतो. टाटा अँड स्टील इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस. ही इंडस्ट्री जी आहे ही टाटांच्या मालकीची आहे किंवा रिलायन्स इंडस्ट्री आपण म्हणू शकतो, अंबानींच्या मालकीची आहे. गोदरेज ही गोदरेजच्या मालकीची आहे. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, त्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या इंडस्ट्रीज आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्यामध्ये काही जे आहेत ते इतर सेक्टरमध्ये सुद्धा त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतात. पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज कुठल्या, ओन्ड अँड ऑपरेटेड बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या मालकीच्या काही इंडस्ट्रीज आहेत की ज्या गव्हर्नमेंट स्वतः ओन करते आणि ऑपरेट पण गव्हर्नमेंटच करते. त्यांना म्हटलं जातं पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज. दे आर ऑपरेटेड फॉर बेनिफिट ऑफ द पब्लिक दॅन मेकिंग प्रॉफिट. मॅक्झिमम ह्या कशासाठी रन केल्या जातात तर लोकांना किंवा पब्लिकला त्याचा बेनिफिट मिळावा आणि त्याच्यासाठी प्रॉफिटकडे लक्ष दिलं जात नाही, फक्त लोकांना त्याच्यातनं बेनिफिट मिळावा हा त्याच्या मागचा उद्देश असतो. दे आर रेग्युलेटेड बाय द गव्हर्नमेंट. बेसिकली ह्या गव्हर्नमेंट अंडर रेग्युलेट केल्या जातात किंवा चालवल्या जातात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL ज्याला म्हणतो बेंगलोर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, सेल, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, हे सगळे काय आहेत, MTNL, नाल्को, NTPC, REC, BHEL, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, ह्या सगळ्या इंडस्ट्रीज काय आहेत, दे आर ओन्ड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना रन करत असतं, त्याच्यातनं पब्लिकला बेनिफिट मिळावं हा त्यांचा उद्देश. आता बघा भारत पेट्रोलियम किंवा HP जर तुम्ही घेतलं तर याच्यातनं काय आहे, पब्लिकला लागणारं पेट्रोल किंवा डिझेल ह्याच्यातनं पुरवलं जातं. किंवा NTPC
जे आहे किंवा नॅचरल गॅस कमिशन आहे त्याच्यामधून आपल्याला लागणारा CNG LPG हे आपल्याला पुरवलं जातं. MTNL काय करतं, ज्या टेलिफोन सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड करतं. भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये इलेक्ट्रिकल्स गुड्स तयार केले जातात. पण ह्या सगळ्याचा शेवटी एक एंड रिझल्ट काय आहे तर त्याचा बेनिफिट हा कॉमन पब्लिकला झाला पाहिजे. त्याच्यानंतर जॉईंट सेक्टर इंडस्ट्रीज ओन्ड अँड ऑपरेटेड जॉईंटली बाय गव्हर्नमेंट एजन्सीज बोथ स्टेट अँड सेंट्रल अँड प्रायव्हेट फर्म्स. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशी जॉईंट व्हेंचर्स दिसतील तिचं गव्हर्नमेंट पण आहे आणि काही प्रायव्हेट सेक्टरमधले इंडस्ट्रीज ह्या एकत्र येऊन काम करत असतात. त्याला म्हटलं जातं जॉईंट सेक्टर इंडस्ट्रीज. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मारुती उद्योग लिमिटेड विच इज ओन्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्याच्यासाठी त्यांनी सुझुकी जॅपनीज कंपनी ज्या आहेत ह्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ही मारुती उद्योग काम करते. तुम्हाला माहिती आहे मारुतीच्या गाड्या आपण बघतो. ह्या काय आहे, हा जॉईंट सेक्टर इंडस्ट्रीमधला हा प्रकार आहे. त्याच्यानंतर येतो कोऑपरेटिव्ह सेक्टर. वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितला तर कोऑपरेटिव्ह सेक्टर फुल डेव्हलप झालेलं आहे. इट इज ओन्ड अँड मॅनेज्ड बाय सप्लायर्स, प्रोड्युसर्स अँड वर्कर्स. जे सप्लायर आहेत तिथं काम करणारे जे प्रोड्युसर्स आहेत आणि काम करणारे जे वर्कर्स आहेत ह्या सगळ्यांनी मिळून ही इंडस्ट्री रन केलेली असते. म्हणून याला म्हटलं जातं कोऑपरेटिव्ह. एकमेकांच्या कोऑपरेशनमध्ये ही इंडस्ट्री रन केली जाते आणि जो काही प्रॉफिट होईल हा या सगळ्या सेक्टरमध्ये डिव्हाइड केला जातो. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजे अमूल जिथं तयार होतो, अमूलचे प्रॉडक्ट सगळे ते. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज लाईक शुगर फॅक्टरीज इन आवर एरिया. भरपूर शुगर फॅक्टरीज महाराष्ट्रामध्ये आहेत. एकेका ठिकाणी तुम्ही गेला तर एकेका डिस्ट्रिक्टमध्ये 10-10, 15-15 शुगर फॅक्टरीज आपल्याला बघायला मिळतात. डेअरी इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आहे. हँडलूम, कॉटन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत. हे सगळे काय आहेत, दे आर ऑल कोऑपरेटिव्ह सेक्टर इंडस्ट्रीज. ह्याच्यामध्ये बँकिंग सुद्धा येतं. लक्षात घ्या कोऑपरेटिव्ह बँक्स आपल्या भागात भरपूर आहेत. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, सातारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, पुणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, अशा भरपूर बँक्स आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात. कोऑपरेटिव्ह सेक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला सेक्टर आहे. ह्याला कारण काय, इथं सप्लायरला पण बेनिफिट मिळतो, प्रोड्युसर्सला पण बेनिफिट मिळतो आणि वर्कर्स आणि सामान्य पब्लिकला सुद्धा ह्याचा बेनिफिट मिळत असतो. त्याच्यानंतर लास्ट पार्ट येतो दॅट इज कॉल्ड मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. दे आर सेटअप इन कोलॅबरेशन विथ फॉरेन इन्व्हेस्टर्स. इंडियामध्ये असे काही आपल्याला बिझनेसेस बघायला मिळतात ज्याच्यामध्ये इंडियन इन्व्हेस्टर्सनी पण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, प्लस फॉरेनमधल्या काही इन्व्हेस्टर्सनी पण आपले फंड्स तिथं घातलेले आहेत. त्यांना म्हटलं जातं मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. म्हणजे दे आर वर्किंग इन मल्टिपल नेशन्स ओन्ड अँड मॅनेज्ड बाय मेंबर्स ऑफ 2 or more कंट्रीज. 1-2 देशांमधले म्हणजे इंडिया US असेल, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया जर्मनी असे 2 देश असतील किंवा काही ठिकाणी 2 पेक्षा जास्त कंट्रीजमधले सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. कोका कोला, नेस्ले, मायक्रोसॉफ्ट, प्रॉक्टर अँड गॅम्बल ही सगळी काय आहेत, ही त्याची मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनची मोठी मोठी एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर पार्ट येतो दॅट इज इंडस्ट्रियल रिजन्स. Few areas across the world favored for industrial development for optimum benefits and facilities as sufficient supply of water, flat land, ease of transport, availability of labor, power supply, closeness to market and other financial services. बघा वर्ल्डमध्ये काही रिजन्स असे आहेत की जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी ऑप्टिमम बेनिफिट्स जिथं अवेलेबल आहेत किंवा फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्यामुळं तिथं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तुम्हाला मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. म्हणजे ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी बेनिफिट्स अँड फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या, सफिशियंट वॉटर सप्लाय आहे, फ्लॅट प्लेन लँड आहे जिथं फारसं कुठं जिओग्राफिकल ऑब्स्टेकल्स नाही आहेत, ट्रान्सपोर्ट इझी आहे, मग मराईन ट्रान्सपोर्ट असेल, एअर ट्रान्सपोर्ट असेल, रोड असेल, रेल्वे असेल, सगळ्या प्रकारची ट्रान्सपोर्ट, लेबर अवेलेबल आहे, स्किल्ड लेबर, नॉन अनस्किल्ड लेबर दोन्ही ॲम्पल अवेलेबल आहे, पॉवर सप्लाय अनइंटरप्टेड आहे, पाहिजे तेवढी पॉवर तिथं त्या इंडस्ट्रीजना मिळू शकते, मार्केट जी आहेत ती क्लोज आहेत आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सुद्धा तिथं त्यांना अवेलेबल आहेत. अशा एरियामध्ये हा एरिया जो असतो हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी फेवरेबल असतो कारण इंडस्ट्रीजना सगळे इनपुट्स त्या एरियामध्ये इझिली आणि ॲम्पल अवेलेबल असतात. त्यांना म्हटलं जातं इंडस्ट्रियल रिजन्स. आता वर्ल्डमध्ये जे इंडस्ट्रियल रिजन्स आहेत ते शेजारच्या मॅपमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये. ब्राऊनपासून सुरू होऊन आपण येलोपर्यंत येतो. म्हणजे काय त्याप्रमाणे तिथं इंडस्ट्रीजचं पॉप्युलेशन तुम्हाला बघायला मिळतं. 4 major industrial regions of the world are eastern part of North America, western and central Europe consisting of UK, Germany, France etc., eastern Europe,
ईस्टर्न एशिया कन्सिस्टिंग ऑफ चायना, जपान अँड इंडिया, हे 4 मेजर इंडस्ट्रियल रिजन्स वर्ल्ड ओव्हर समजले जातात. लक्षात आलं. पुन्हा मी वाचतो. ईस्टर्न पार्ट ऑफ नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिकेचा ईस्ट पार्ट जो आहे तिथं तुम्हाला इंडस्ट्रीज भरपूर दिसतात. वेस्टर्न अँड सेंट्रल युरोप, ईस्टर्न युरोप आणि ईस्टर्न एशिया, म्हणजे ह्या कंट्रीजमध्ये किंवा ह्या एरियामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. हे 4 झोन असे आहेत की जिथं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे ह्यूज झालं, त्यामुळं इथं डेव्हलपमेंट खूप फास्ट झाली. ह्याला कारण काय? त्या इंडस्ट्रीसाठी आवश्यक असणारे सगळे इनपुट्स तिथं इझिली आणि ॲम्पल क्वांटिटीमध्ये अवेलेबल होते. आता इथं पुन्हा तोच मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे बघा, चार्ट दाखवलेला आहे किंवा तो मॅप तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये प्रत्येक एरियामधली मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू कशी कशी आहे आणि त्याप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला तिथं केलेलं दिसून येईल. आता इंडियामध्ये मेजर इंडस्ट्रियल रिजन्स कुठले कुठले आहेत? मुंबई पुणे इंडस्ट्रियल रिजन. पुणे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल बेल्ट्स आहेत, अनेक MIDC त्या एरियामध्ये आहेत. हुगळी इंडस्ट्रियल रिजन कर्नाटकामध्ये, बेंगलुरू तमिळनाडू इंडस्ट्रियल रिजन, अहमदाबाद वडोदरा रिजन, छोटा नागपूर प्लॅट्यू रिजन, गुरगाव मिरत दिल्ली इंडस्ट्रियल रिजन, विशाखापट्टणम गुंटूर इंडस्ट्रियल रिजन, कोल्लम तिरुवनंतपुरम इंडस्ट्रियल रिजन. म्हणजे हे वेगवेगळे इंडियामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल रिजन बघायला मिळतात. ह्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजची मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली तुम्हाला दिसून येईल. शेजारच्या मॅपमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लोकेशन्स आपण दाखवलेले आहेत. Industrialization regions thickly populated because of availability of stable employment, good infrastructural facilities at transport, communication, housing, high standard of living. आता हे जे इंडस्ट्रियल रिजन्स असतात हे थिकली पॉप्युलेटेड असतं. ह्याला कारण काय? तर तिथं स्टेबल एम्प्लॉयमेंट मिळते, म्हणजे लोकांना रोजगार मिळतो ज्याच्यातनं त्यांना डेली इन्कम किंवा मंथली इन्कम चांगल्या प्रकारचं मिळतं. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज तिथल्या खूप चांगल्या असतात, जसं काही ट्रान्सपोर्ट आहे, कम्युनिकेशन आहे, हाऊसिंग कॉलनीज आहेत किंवा सिटीज आहेत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिथलं हाय असतं कारण इन्कमसुद्धा त्या इंडस्ट्रीमुळे ह्या लोकांचं हाय असतं. आणि त्यामुळे जिथं जिथं इंडस्ट्रियल बेल्ट्स आहेत, झोन्स आहेत, तिथं तिथं तुम्हाला डेन्स पॉप्युलेशन दिसून येतं. मेजर इंडस्ट्रीज ऑफ द वर्ल्ड आर आयर्न, स्टील इंडस्ट्री, कॉटन टेक्स्टाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT ज्याला म्हणतो, ह्या ज्या आहेत ह्या मेजर इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामुळं ह्या इंडस्ट्रियल रिजन्सची प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. आता पुण्यात तुम्हाला माहिती आहे मोठमोठे IT पार्क्स आहेत, मगरपट्टा सिटी, हिंजवडे, इथं IT इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात फ्लरिश झालेली आहे. त्यामुळं तिथं त्या लोकांना पगारही चांगले मिळतात, त्यामुळे त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं. IT इंडस्ट्री असल्यामुळे तिथं ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, हाऊसिंग हे सगळं ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं केलं जातं आणि त्यामुळं या इंडस्ट्रियल बेल्टची किंवा रिजन्सची डेव्हलपमेंट खूप फास्ट होत असते. मेनी ट्रॅडिशनल इंडस्ट्रियल बेल्ट्स आर डिक्लाइनिंग. एक्झाम्पल हुगली इंडस्ट्रियल रिजन, नॉर्थ ईस्ट USA. काही इंडस्ट्रियल रिजन्स जे आहेत ते हळूहळू काय व्हायला लागलेले, डिक्लाइन व्हायला लागलेले, म्हणजे तिथल्या इंडस्ट्रीज हळूहळू संपायला लागलेल्या आहेत किंवा तिथनं बाहेर पडायला लागलेले आहेत. ह्याला अनेक कारणं असतात. पॉलिटिकल फॅक्टर्स असतात, लेबर प्रॉब्लेम असतो, फायनान्स प्रॉब्लेम असतो, रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम असतो. पण काय होतं की ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे ह्या इंडस्ट्रियल रिजन्स जे आहेत किंवा इथल्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या आयदर शिफ्ट होतात किंवा शटडाऊन केल्या जातात. Development of other hubs based on IT sector and its need for specialized skilled labor force come up in Silicon Valley of California or Bengaluru, Hyderabad region. आता जसं जसं ॲडव्हान्समेंट, मॉडर्न टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे तशा तशा नवीन इंडस्ट्रियल सेक्टर्स तयार व्हायला लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर IT सेक्टर हा या गेल्या काही लास्ट 20-30 इयर्समधली ही डेव्हलपमेंट आहे. पण त्याच्यासाठी लागणारे स्पेशलाइज्ड स्किल्ड फोर्स, लेबर फोर्स जे आहे हे सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया किंवा बेंगलोर, हैदराबाद ह्या रिजनमध्ये तयार व्हायला लागलं. का? कारण तिथल्या इन्स्टिट्यूट्स ज्या होत्या, तिथली जी कॉलेजेस होती, त्यांनी हे स्किल्ड लेबर तयार करण्यासाठी, म्हणजे तिथनं जे स्टुडंट्स बाहेर पडले दे वेअर स्किल्ड इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यामुळं ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात IT हब्स तयार झालेले तुम्हाला दिसून येतील. हे झाले इंडस्ट्रियल रिजन्सबद्दल. आता थोडंसं आपण बघूया इंडस्ट्रियल डिझास्टर्स म्हणजे काय. इंडस्ट्रियल डिझास्टर्स म्हणजे काय? मिसहॅप्स दॅट ऑकर ड्यू टू टेक्निकल एरर्स, ह्युमन नेग्लिजन्स, इररिस्पॉन्सिबल हँडलिंग ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. इंडस्ट्रीमध्ये काही मिसहॅप्स घडतात. कशामुळे? काही वेळेला टेक्निकल एरर असते, मशीन फॉल्ट असतात, काही वेळेला ह्युमन निग्लिजन्स, आपलं दुर्लक्ष होतं, इररिस्पॉन्सिबल हँडलिंग ऑफ टूल्स,
टूल्स जी असतात ती खूप रिस्पॉन्सिबली हँडल करायला लागतात. ती जर वेडीवाकडी किंवा रिस्पॉन्सिबली वापरली तर त्याच्यापासून मिसहॅप्स होतात. आणि इक्विपमेंट जर फॉल्टी असतील तर त्याच्यापासून हे ॲक्सिडेंट्स होत असतात. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल डिझास्टर्स असं म्हणतो. दे मे रिझल्ट इन इंजुरीज टू पीपल, प्रॉपर्टी कॅन इव्हन कॉज डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. ह्या ज्या मिसहॅप्स असतात, हे जे इंडस्ट्रियल डिझास्टर्स असतात, यांनी लोकांना इंजुरी होऊ शकते, प्रॉपर्टी डॅमेज होऊ शकते, इव्हन काही केसेसमध्ये एन्व्हायरमेंट किंवा नेचरला सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्याच्यापासून डॅमेज होऊ शकतं. अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या इथं भोपाळमध्ये गॅस लीक झालेला होता किंवा चर्नोबिल जे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहे तिथं लिकेज झालं होतं. अनेक असे इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स तुम्हाला वर्ल्ड ओव्हर जर विचार केला तर बघायला मिळतील. एक एक्झाम्पल, इन ऑगस्ट 2019 लिकेज ऑफ अमोनिया गॅस इन फिश फॅक्टरी इन उडुपी डिस्ट्रिक्ट इन कर्नाटका. उडुपी डिस्ट्रिक्टमध्ये कर्नाटकामध्ये 2019 साली एका फिश फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅस लीक झाला होता. अमोनिया इज अ पॉयझनस गॅस फॉर ह्युमन बीइंग. त्याच्यामुळं काय झालं, हॉस्पिटलायझेशन ऑफ 74 पीपल. इट वॉज अ केस ऑफ ह्युमन नेग्लिजन्स. ह्याच्यामुळे जवळजवळ 74 लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि हे कशामुळे झालं होतं तर ह्युमन नेग्लिजन्समुळं. तिथले काही वॉल्व्स ओपन राहिले त्या टँकचे अमोनियाचे आणि त्यामुळे तो गॅस काय झाला, लीक झाला. भोपाळमध्ये सुद्धा युनियन कार्बाईड नावाची जी फॅक्टरी होती तिथनं सुद्धा हा पॉयझनस गॅस एस्केप झाला आणि त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट, तिथली माणसं, तिथली जनावरं ह्यांच्यावरती अतोनात वाईट परिणाम झालेला होता. थाउजंड्स ऑफ पीपल डाईड, थाउजंड्स ऑफ ॲनिमल्स डाईड, क्रॉप्स वेअर बर्न्ड. म्हणजे त्याचा तर ह्यूज इम्पॅक्ट त्यावेळी बघायला मिळालेला होता. त्याचे काही परिणाम आजसुद्धा, त्याचे इफेक्ट आजसुद्धा आपल्याला त्या एरियामध्ये दिसून येतात. आता याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स गरजेचं असतं. हे इंडस्ट्रियल मिसहॅप जर तुम्हाला टाळायचे असतील, डिझास्टर जर अवॉइड करायचे असतील तर त्यासाठी काय आहे, काही प्रोटेक्टिव्ह मेजर्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं. इंडस्ट्रीज शुड बी अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. सगळ्यात महत्त्वाचं काय, अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत ह्या रेसिडेन्शियल एरियापासून लांब असल्या पाहिजेत. मग जरी एखादं मिसहॅप झालं तरी त्याचा इफेक्ट रेसिडेन्सवरती किंवा तिथल्या क्राऊडवरती, तिथल्या लोकल पॉप्युलेशनवरती होता कामा नये. Workers must be aware of toxins stored and precautions to be taken in case of accidental leakage. एखाद्या फॅक्टरीमध्ये जर काय टॉक्सिक सबस्टन्सेस, रॉ मटेरियल त्यांनी किंवा फिनिश्ड प्रॉडक्ट जर तिथं स्टोअर केलेलं असेल तर वर्कर्सना त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. समजा त्यांचं लिकेज झालं किंवा मिसहँडलिंग झालं तर काय प्रिकॉशन्स घ्यायचं ह्याचं ट्रेनिंग्स त्या वर्कर्सना असलं पाहिजे. प्रॉपर फायर वॉर्निंग अँड फायर फायटिंग सिस्टीम्स मस्ट बी इन्स्टॉल्ड. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे खूप गरजेचं आहे, कारण तिथं इलेक्ट्रिसिटी वापरली जाते, बॉयलर्स असतात, फायर वूड वापरलं जातं, कोल वापरलं जातो, डिझेल वापरलं जातं आणि हे सगळे काय आहेत, काही ठिकाणी हायली इन्फ्लेमेबल केमिकल्स असतात आणि हे कुठल्याही क्षणी फायर कॅच करू शकतात. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये फायर वॉर्निंग सिस्टीम किंवा फायर फायटिंग सिस्टीम प्रॉपर असणं आणि ती वर्किंग कंडिशनमध्ये असणं हे खूप गरजेचं असतं. स्टोरेज ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस शुड बी लिमिटेड. जर तुम्ही एखादा टॉक्सिक सबस्टन्स त्या इंडस्ट्रीमध्ये जर स्टोअर करत असाल तर त्याचं स्टोरेज जे आहे ते मिनिमम लिमिटेड असावे, की जेणेकरून एखादं मिसहॅप झालं तर ते स्टोरेज जे आहे किंवा जे तुम्ही स्टोअर केलेले जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते इझिली तुम्हाला हँडल करता आले पाहिजेत. ह्या प्रिकॉशनरी मेजर्स खूप गरजेचे आहेत जर तुम्हाला इंडस्ट्रियल मिसहॅप अवॉइड करायचे असतील. सो फ्रेंड्स, इथं आपला इंडस्ट्रीजचा पार्ट 1 संपतो. काय काय पाहिलं ह्याच्यामध्ये आपण, इंडस्ट्री ॲज अ सिस्टीम बघितलं, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑन द बेसिस ऑफ साईज, यूज ऑफ रॉ मटेरियल, ओनरशिप हे आपण बघितलं. नंतर इंडस्ट्रियल रिजन्स म्हणजे काय, त्यांचे कशी डेव्हलपमेंट होते, त्याच्यासाठी कुठले कुठले फॅक्टर इम्पॉर्टंट असतात ते बघितलं आणि सरतेशेवटी आपण बघितलं इंडस्ट्रियल डिझास्टर्स म्हणजे काय, त्याची रिझन्स काय आहेत आणि ते प्रिकॉशनरी मेजर्स कुठले घेतल्यामुळे आपण अवॉइड करू शकतो. हे इतकं आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. ह्याचा व्हिडिओ, वर्कशीट, क्विज, स्लाइड्स हे सगळं आपल्या ॲपवरती, पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. ते नीट बघा, हा चॅप्टर नीट स्टडी करा, कारण ह्याच्यावरती बिग क्वेश्चन्स, लॉंग आन्सर्स क्वेश्चन्ससुद्धा येऊ शकतात आणि वर्कशीट आणि क्विज सॉल्व करा. सो फ्रेंड्स, here ends the part 1 of chapter industries. Thank you.